तर काय काय वाटतं तुम्हाला आज जेव्हा आपण शिवसेना असं म्हणतो की ज्या नको ते बोलतोय नीट ऐका आता. आणि तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला अर्बन नक्षलाईट डिक्लेअर केलं तरी चालेल, एक वेळ वेशा परवडली, पण हे राजकारणी नको. नाही तर यांची लायकी नाही. इथून कुठेही आमदार खासदार जाऊ ते लोक शिवाय घालतात. का घालतात? हे हिंदुत्व म्हणतात आणि मुस्लिमांचं लागून चलन करतात. आणि आता ऐकायचं सगळं आम्हीच गद्दार म्हणून. ज्या मोदी साहेबांना जगाला आमच्या बाळासाहेबांनी दाखवलंय, त्यांनी आज आमची ही अवस्था करून ठेवली, त्याबद्दल थोडं वाईट वाटतंय. बाळासाहेबांची जी खरी शिवसेना आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. खरी शिवसेना. खरी म्हणजे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. राज्यात इकडे सगळं पॉलिटिकल क्रायसिस सुरू आहे, पण दुसरीकडे मिळाली आहे शिवाजी पार्कात, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा बघितली होती. आणि इकडच्या आपण लोकांना विचारणार आहोत की आज शिवसेना म्हटल्यानंतर त्यांना काय आठवतं. तुम्ही सगळे मुंबईचे, सगळे अनेक वर्षांपासून, आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. काय वाटतं, काय काय वाटतं तुम्हाला आज जेव्हा आपण शिवसेना असं म्हणतो किंवा बघतो की काय तर शिवसेना म्हटल्यावर काय आठवतं? मनापासून जय महाराष्ट्र. आता शिवसेनेच्या जन्मापासूनच, म्हणजे माझा जन्मसुद्धा दादरमध्येच आहे. शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. आणि आपण जे निर्देशित केलं आहे की पहिल्या मीटिंगपासून, तर आम्ही भाग्यवान समजतो. अजूनही आम्हाला शिवसेनेचं खऱ्या शिवसेनेच्या दसऱ्याची मीटिंग अटेंड करता आली. अजूनही 59वी मीटिंगसुद्धा आम्हाला अटेंड करता येईल. असो, सध्याचे दिवस सध्या निगेटिव्ह बोलणं नाही, पण आमच्या शिवसेनेला या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. जी काही संकट येतील त्यांना निभावण्याची ताकद जनमानसात आणि आम्हा शिवसेनेकरता एवढंच आम्ही सांगतो. जय महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं? जे काही त्यांनी कार्य केलं त्याच्यात सगळ्यात मोठं कार्य आयुष्यात विसरू शकणार नाही तो म्हणजे जेजेचा जो ब्रिज. नाही तर त्या एरियातनं जाणं 2.5 तास कठीण होतं आणि त्यांनी आम्हाला वाचवलं. जयचा ब्रिज. पण आज काय वाटतं, आजची शिवसेनेची अवस्था बघून काय वाटतं? खूप वाईट वाटतं. जे काय होतं म्हणजे बघवत, म्हणजे आज म्हणजे विचार पण करता येत नाही, एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे शिवसेनेवर, म्हणजे उभाटा याच्यावर. पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही तर बाळासाहेबांचे विचार, आमचा ते विचार पुढे न्यायचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला निगेटिव्ह बोलण्याची आज इच्छा नाही आहे. भरपूर बोलू शकतो एकनाथ शिंदेंबरोबर सुद्धा, पण आजचा दिवस तो नाही आहे. आज आम्ही आमच्या बाळासाहेबांची जी खरी शिवसेना आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. खरी शिवसेना. खरी म्हणजे कुठली? खरी म्हणजे आता उद्धव ठाकरेंकडे आहे तीच शिवसेना. बाकीचे आता आज निगेटिव्ह बोलत नाही कोणासाठी. नेगेटिव्ह असं नाही, पण त्याच्यात पुढे पॉझिटिव्ह काहीतरी यांनी नक्की करावं अशी इच्छा नक्की आहे. पण हे सगळं हे सगळं जे घडतंय त्याच्या म्हणजे उद्धव ठाकरे कुठेतरी कमी पडतायत बाळासाहेबांना. बरोबर काय म्हणतात त्याला, हरकत घेतल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला आणि नीतिमत्तेचं जर हे घेतलं, नीतिमत्ता, तुम्ही पण असं आहे. नाही, मी हसते. एकनाथ शिंदेने स्वतःला देवासमोर हात समोर जोडून उभं राहायचं आणि मनाला विचारायचं की खरं काय. आम्ही जरी खरं सांगायला गेलो तर उगाच त्याचा अर्थ वेगळा लावला जाईल. आज खरं काय चाललं आहे, ज्या नको ते बोलतोय नीट ऐका आता. ज्या मोदी साहेबांना जगाला आमच्या बाळासाहेबांनी दाखवलं आहे, त्यांनी आज आमची ही अवस्था करून ठेवली, त्याबद्दल थोडं वाईट वाटतंय. बाकी काही नाही. सेनेची पण आता फ्युचर काय वाटतं शिवसेनेचं, की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष पुढे आणखीन डेव्हलपमेंट करू शकेल, त्यांना आणखीन काम करायची गरज वाटते शिवसेनेसाठी? चांगला प्रश्न विचारलात. अहो, भल्याना म्हणजे देवांना, संतांना अशा कठीण प्रसंगातून जावं लागलं, त्यातून ते पण ते बाहेर होऊन हे झालेले आहेत. ते काय ना, 700-800 वर्ष आपल्यावर कोणाचं राज्य होतं, नंतर 150 वर्ष कोणाचं राज्य होतं, आणि गेली 70-75 वर्ष. त्यामुळे असं काही कठीण दिवस येणं काही मोठं कठीण नाही आहे. हे पण दिवस जातील. पण त्यांचे दिवस परत येऊ शकतील असं वाटतं? त्यांचे ओरिजिन 100% लिहून घ्या. 100% होईल, नॉर्मल आधीसारखं होईल असं वाटतं? नक्की. राज ठाकरेंची मदत होईल का त्यांना या सगळ्यामध्ये? नक्की. आणि महाराष्ट्रात ओव्हरऑल त्यांची मदत? ठाकरे एकत्र आले आहेत, आम्हाला आनंदच आहे ना. घरं फोडणं, पक्ष फोडणं, ह्या त्या कोणाची कामं झाली आहे ते तुम्ही चांगलं मीडिया सांगू शकाल, बरोबर. त्यांच्यात हिंमत नाही आहे, त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, म्हणून असं पक्ष फोडा, घरं फोडा आणि आपले राजकारण चालू आहे. बाकी काही नाही. हे आत्ता त्यांनी जे 6 खासदार फोडलेले आहेत त्यांचं काय वाटतं तुम्हाला, की त्यांनी अशी भूमिका का घेतली असेल, त्यांना अशी हरकत का घ्यावी वाटली? तात्पुरतं वादळ आहे. अत्यंत हे स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेली निर्णय आहेत, बाकी काही नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, नंतर इतर प्रलोभनं, बरोबर. मी काही पैशाचं
आणि त्यांनी पण दुर्दैवी निर्णय हा, बाकी काही नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय नाही तू काय पण आता तर यांच्या अगेन्स्ट काही कोर्ट केसेस होत्या किंवा अशातला पण काही भाग नव्हता. म्हणजे आता ईडी CBI पण नव्हती या खासदारांमागे, तरीही त्यांना उद्धव ठाकरेंना सोडून जावं असं वाटलं तर उद्धव ठाकरे कमी पडतायत? तुम्ही सांगा की तुम्ही सांगा, कोणी पण सांगा. काही धार्मिक काही चुकीची धोरणं घेतली आणि या ह्याच्यामुळे हिंदू समाज हा त्यांच्याकडनं दूर झाला असं मला तरी वाटतं. खूप चुकीची धोरणं घेतली मध्यंतरी आणि त्याच्यामुळे हिंदू समाज हा त्यांच्यापासून दूर झाला. आजच्या शिवसेनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं वाटतं? हिंदुत्व सोडून त्यांनी दुसरीकडे गेले, तिथेच शिवसेना पण सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे आता शिवसेनेसाठी? सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? हिंदूंना सगळे एकत्र आणणं हेच मोठं त्यांच्याकडे चॅलेंज आहे. तुम्हाला जी हवी ती एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, दोघांसमोर तुम्हाला काय वाटतं की चॅलेंज काय आहे आता? उद्धव ठाकरेंना. मराठी माणसाचा गेलेला विश्वास पुन्हा कमावणं हे फार अवघड आहे. पण ते जर त्या यशस्वी झाले तर पुन्हा शिवसेना म्हणजे चांगल्या उदयकाळ येऊ शकतो. पण मराठी माणसाचा विश्वास जाण्यामागचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला? ते म्हणजे काय काय घालतंय ते म्हणजे बाळ ठाकरे आयुष्य जे तत्वांशी फारकत सांगायचं एक करायचं एक समजलं. त्यामुळे तत्वांशी फारकत झालेली आहे. 1985 साली गर्व से कहो हम हिंदू आहे या बाळासाहेबांच्या एका घोषणेने सगळं हे झालेलं आहे, हे विश्व निर्माण झालं. पण ठीक आहे, आता आमचं वय झालेलं आहे, त्यामुळे आता ती नवीन पोरं आम्हाला 60च वर्षाची झाली आहे पण शिवसेना. पक्ष 60 वर्ष झालं आहे, पण आम्ही पण आता आमची वय झालेली आहे, त्यामुळे सहन करण्याव्यतिरिक्त काही गत्यंतर नाही आम्हाला. बाकी हिंदुत्व यांचं काय हिंदुत्व आहे हो? मला आश्चर्य काय वाटलं की बाळ ठाकरेंनी सांगितलं होतं आयुष्यात कधीही मी इंदिरा गांधीशी हातमिळवणी करणार नाही, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी हातमिळवणी काय जवळजवळ त्यांच्यात विलीन झाल्यासारखे झाले. हे आश्चर्य आहे. पण तरीही ही चुकीची धोरणं मी जे बोललो हां. आणि मुस्लिमांचं लागून चलन करणं या ह्याच्यामुळे हिंदू दूर झाला. हे झाला सामान्य कार्यकर्त्यांना नेते मंडळी पण दुखावली गेली. हे हिंदुत्व म्हणतात आणि मुस्लिमांचं लागून चलन करतात. काँग्रेस पक्षात गेले ना तिथे त्यांचं पण त्यांचं त्याच्यात असं म्हणणं आहे ना की भाजपनी आम्हाला धोका दिला, असं ते त्यांचा काउंटर होता ना त्याच्यावरती, की म्हणून आम्हाला काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ आहे. निवडून आले भाजपच्या तिकटावरती आणि त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली शरद पवार आणि यांच्याशी आणि आपला आता पप्पू आणि ही कंपनी. काहीतरी सांगत होता तुम्ही, काहीतरी तेच मी म्हटलं की त्यांना डावललं गेलं वगैरे ठीक आहे, पण तुम्ही त्याच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी अगेन्स्ट जाण्यासाठी म्हणून अपक्षांची आणि इतरांची हातमिळवणी करून जाणं, अपोजिटला जाऊन तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. साधं आणि सोपं आहे. 25 वर्ष ज्यांच्याबरोबर राहून सगळी सत्ता पदं उपभोगली आणि ठरलं पण 14पासून पण आणि 19पर्यंत पण हो की नाही, सगळंच ठरवलं आणि सांगितलं अर्धं तुमचं अर्धं आमचं, म्हणजे 2.5 वर्षात साधा आणि सोपं याच्यासाठी या दोन्ही पक्षांची सगळे म्हणजे आता हे माझे सहकारीच आहेत, आम्ही असं कधी राजकीय विचार आम्ही करत नाही, पण साधं आणि सोपं, खोटं बोला पण रेटून बोला. जर 2.5 वर्षाचं जर तर नंतर काय झालं कोणाचं? भाजपचं का उद्धव ठाकरे केलेलं आहे. मग नंतर 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलं ना मुख्यमंत्रीपद. पण त्यांना काय आहे लक्षात घ्या, आम्ही मगाशी बोललो कुटुंब फोडा आणि पक्ष फोडा. बघा आमचं महाराष्ट्राचं सोडाच, आता TMC घ्या, पंजाब घ्या, आप घ्या, बरोबर ना, आम्ही समजा चुकीचे आहोत, बाकी सगळं अख्खं तुमचा भारत चुकीचा आहे. ठीक आहे, सध्या बोलायला गेलं तर भरपूर आहे. गोमास म्हणताय, मग गोव्याला का ना बंदी घालत? अख्ख्या भारतातला एक्सपोर्ट गोमासाचा भाजपच्या नेत्याकडे आहे. सध्या राजेश मेहता 14 लाख हजार करोडीचा घोटाळा केला, कोणाचा हे आहे? नाही, हे आता माझे मित्र बोलतील, मला बोलायला लागलं तर अर्धा तास लागेल, बरोबर ना. म्हणतो मी काय चुकीचं बोलतो का? 14 लाख कोटीचा घोटाळा, तुम्हाला मिळणारा पक्षाचा फंड तर तुम्हाला हिशोब देणार नाही, सगळं आता मनमानी आहे. सगळं सुप्रीम कोर्ट म्हणा, हायकोर्ट म्हणा, ED म्हणा, निवडणूक आयोग म्हणा, न्यायालय, सगळं तुमच्या ताब्यात, प्रचंड पैसा आहे म्हणा तुमच्याकडे, त्यामुळे सगळं सांगतात ते आम्ही आता खरं मानायचं, पण चालायचं. हे पण दिवस जातील असं आम्ही गृहीत धरतो, बघूया गेले तर गेले, नाही तर आम्ही आमचे दिवस काढतो. आणि आता ऐकायचं सगळं आम्हीच गद्दार म्हणून. ज्यांनी तुम्हाला कमीत कमी साधं आपलं हिंदू संस्कृती असं आहे, आपण वडिलांना विसरत नाही, आपण वडिलांची कधी गद्दारी करत नाही किंवा खोटं बोलत नाही वडिलांची, तेच हा बेस आहे. असं होतं. पण ग्राउंडवरती एकनाथ शिंदेचा कनेक्ट जास्त आहे असं म्हणतात ना सगळे, की उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत, पण एकनाथ शिंदे जास्त लोकांशी कनेक्टेड आहेत, ग्राउंडवर जास्ती काम करतात.
नाही हे तर चालूच आहे ना, ग्राउंडवर आहेच ना, एकनाथ शिंदे तर आहेतच, प्रगती दिसते त्यांनी. आणि दुसरी गोष्ट बघा, आत्ताचे 6 खासदार फुटले म्हणत आहेत, त्यांचंच म्हणतात ते खासदारांना वेळ देत नाही असं ऐकण्यात आलं. मी काय स्वतः माझं मत नाही आहे, समोरून ऐकलं ते मी सांगतो, खासदारांना ते मत देत नाही. मग कार्यकर्त्यांना काय कुठे गेले? मग उद्धव ठाकरेंना खासदारांना वेळ देता येत नाही असं मी ऐकलं आहे. माझं मत नाही सांगा, ऐकलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बरोबर, अनेक ठिकाणी बोललं जातंय, पण हे पहिले 22ला पण आमदारांनी हेच म्हटलं होतं ना की ते वेळ देत नाहीत उद्धव ठाकरे भेटत. सामान्य कार्यकर्त्यांना कसे वेळ देणार? हे फुटण्यामागचं हेही कारण असू शकतं बोलतो मी. हां, मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे जय महाराष्ट्र, स्पष्ट सांगतो, उद्धव ठाकरे टाईम देत नाही, ते पूर्ण चुकीचा निराधार आहे. युजलेस स्टेटमेंट, स्वतःची गद्दारी मतदारांशी असलेली, पक्षाशी नाही. कारण मतदारच त्यांना निवडून देतात ते शिवसेना ह्या एका नावावर, नाही तर यांची लायकी नाही. आणि तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला अर्बन नक्षलाईट डिक्लेअर केलं तरी चालेल, पण आता आमच्यासारख्याच लोकांनी उठाव करून या सगळ्या आमदार खासदारांचा नगरसेवकाचा बंदोबस्त केला पाहिजे. कोणीही असो, कुठच्याही पक्षाची असो, नाहीतर कायदा आणा की त्यांनी 6 वर्ष निवडणूक लढवायची नाही. कॉक्रोच जनता पार्टीने बोललंय की कॉक्रोच पार्टी एज्युकेटेड आहे, कारच्या एज्युकेटेड आहे. हां, पण हे सगळं खोटं आहे. त्या माणसाने कोविडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आवडला आहे. गंगेत प्रेतं नाही पडली, गुजरातसारखी सरणावर 6 लोक जळली नाहीत. हो, आम्ही सुद्धा आता वर्क फ्रॉम होम करतो ना, म्हणजे आम्ही काय ओ भाऊ आम्ही सुद्धा आता सुद्धा वर्क फ्रॉम होम करतात ना. हां, वर्क फ्रॉम होम करतात, ते काय आळशी आहेत? त्यांना सुद्धा पैसे मिळतो ना. आता हे म्हणतात प्रगती झाली खरी आहे, पण ही कशामुळे झाली? लोकांचेच पैसे. कुठची कोस्टल रोड त्यांचा, समृद्धी मार्ग त्यांचा, उद्धव ठाकरेंचा. कसली प्रगती करताय? मिसिंग लिंक त्यांचा. मिसिंग लिंकचं तर क्रेडिट पूर्ण शिंदे आणि फडणवीस हो, कोणी घेतो? उद्या मी सुद्धा घेतो. तुम्ही द्याल हाजी उद्योगांमध्ये आम्ही आणि दोघांनी केलं का? हो, काय नाही, आता फटकावून काढले पाहिजे, आता फटकावून. आता आपली वय झाली आहे. हा, बरोबर मी आज तरुण असतो ना, मी वेगळा बनलो असतो आज. बरं बरं. जय महाराज. कुठल्या ह्याच्याबरोबर बोलता तुम्ही? आज शिवसेनेकडे बघितलं की काय वाटतं? शिवसेनेकडे खरं म्हटलं आज बाळासाहेब जिवंत असायला पाहिजे, तर यांना फटका बसला असता, ते बरोबर होतात. पण आता काय झालं, काळानुसार पहिल्यांदा कसं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यांचं त्यावेळी होतं. पण आज बाळासाहेब नाही आहेत, म्हणून काय हे काळानुसार बदलत जाणार. पण आता कसं आलं, 80% राजकारण, 20% समाजकारण करायला लागले. पण काळानुसार बदललं आहे, ते बरोबर नाही. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे ना, ती शिंदेची नाही, उद्धव ठाकरेची. बाळासाहेबांचं, म्हणून आज बाळासाहेब आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते आजचं परिस्थिती? बाळासाहेबांचं भाषण आहे का ना, कोणी आपल्याची गद्दारी केलं तर इकडे रस्त्यावर सोडून काढा, हेच झालं असतं आत्ता. बाळासाहेब असेल ना, रस्त्यावर फिरूच दिलं नसतं. आणि हे जोपर्यंत महाराष्ट्रात होत, किती बोलो, मराठी माणसाला शिवसेनेच वरती आणलं. आम्ही ना करते आहोत. आमच्या मुलांना सांगितलं ना, हा जॉब आहे कर, नको मला, मग तो भैया किंवा बदरासी पटकवणारच ना. आमची तयारी आहे कामगारची, रिसॉर्टमध्ये आमची काम करायची तयारी आहे. त्यांना सॅटर्डे संडे रिसॉर्ट चालतं, सॅटर्डे संडेवर, आणि त्याला रजा पाहिजे. जर ते असते ना तर मारलं असतं. आणि राजकारण असं झालं की एक वेळ वेशा परवडली, पण हे राजकारणी नको. राजकारणावर आता बघा तुम्ही, इथून कुठेही आमदार खासदार जाऊ ते लोक शिव्या घालतात. का घालतात? पूर्वी काय आदराने इकडे FM पिंटो होते, त्यांना किती लोक सलाम मारायचे. मधुदंड होते किती आपल्याकडे होते की बॅरिस्टर नाथ, पण अजूनही आठवण काढा जुन्या लोकांनी. घरात बिरात बसताना काय नाही, वर्क फ्रॉम होम करतात ना, ते काही युजलेस आहेत काय? हां, मग उलट तुम्ही म्हणता ना डिजिटल इंडिया म्हणजे शुड नॉट गो टू द ऑन रोड. तुमचं सगळं विविड पाहिजे, डिजिटलायझेशन. मग तुम्ही निवडून थांबा. सिरियस असला तर कुठे करताय फोन? व्हॉट्सअपवर ना, म्हणजे तुम्ही घरी बोलून भावाला सांगितलं का आई आजारी आहे? नाही ना, असं आहे ते. तर आजची शिवसेना ऐकून घ्या, जरा निवडून यायचं, तुम्ही निवडून येतं कुठल्या चिन्हावर कुठल्या तरी आलं ना, पण राजीनामा द्या, परत या.
बघू तुमची कुणाची असो, शिवसेनेची असो, भाजप असो, तुम्ही फोडून कशाला आणता? हे राजकारण आता बंद झालं पाहिजे. एक किळस आली हो. एकदम सामान्य जनते त्यांना कशासाठी करतायत पण मग हे पैशासाठी, सत्ता, यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही. जशी मछली पाण्यामध्ये राहू शकत नाही तसे हे राहणार का? हो, यशवंतराव चव्हाण असताना, बाळासाहेब बारदे असताना जी महाराष्ट्राची संस्कृती होती ना ती गेली. आता युपी आणि बिहारची चालली आहे संस्कृती आपल्याकडे. महाराष्ट्राचा सगळीकडे आदर्श होता, तो आदर्श नाही राहिला. गोव्याचे लोक एक मिनिट आम्ही शड्ड आहोत, तुम्हाला खरं सांगतो. पब्लिक जेव्हा उठेल ना, यांना मारेल ना, तेव्हा काहीतरी खरंच म्हणजे संजय राऊत बोलतात ते बरोबर आहे की तोडून काढा, फोडून काढा. बरोबर बोलले ते. नाही, संजय राऊत कशाला बोलायला, संजय राऊत कशाला बोलायला? सर्वसामान्य जनतानीच काय करायचं, लीडरनी सांगितलं बोलले. काय चुकलं त्यांचं? तो माणूस कसाही असू दे, जेलमध्ये जाऊन आलाय तेव्हा नाही त्यांच्या आपला शरणार्थी नाही त्यांनी पकडले. मग हे काय, यांना खरंच ठोकून काढलं पाहिजे. एवढी चीड आहे लोकांबद्दल ना, म्हणून तुम्हाला बोललं कुठलाही खासदार आमदार जाऊ दे, लोक शिवाय घालतील. तर अशा पद्धतीने ओरिजिनल मुंबईच्या लोकांना काय वाटतं ते आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला. कारण आज 60वा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे म्हटल्यानंतर 2 शिवसेना आणि 2 वर्धापन दिनाचे कार्यक्रम, 2 सभा ज्या आहेत त्या होणार आहेत. आणि आता 6 खासदार फुटल्यानंतर आता पहिल्यांदाच दोनही बाजूनी म्हणजे उद्धव ठाकरेसुद्धा आणि एकनाथ शिंदेसुद्धा त्यांची भूमिका या सगळ्या संदर्भातली जी आहे ती मांडणार आहेत. आदित्य ठाकरे बोलतात की नाही याच्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पण एकूण मुंबईच्या लोकांना काय वाटतं, ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, जिकडनं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली, एक पक्ष स्थापन केला, त्या तिकडच्या मुंबईच्या लोकांना काय वाटतं ते आमचा समजून घ्यायचा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.